नमस्कार मंडळी, माऊली डेव्हलपर्सच्या आचरा साईटवर असो सोलिंग आणि पीसीसी नंतर आता आपण या ठिकाणी चौथरा बांधकाम याची सुरुवात केलेली असा। काल आपण बांधकामाक सुरुवात केलेली, पण काल मेजरमेंट्स आणि सर्व लाईन आउटचं काम असल्यामुळे काल आपण व्हिडिओ बनवली नाही। तर आपली ग्राउंडची एक लाईन कंप्लीट झालेली आहे आणि आता आपली सेकंड लाईन अत्रसची सुरू आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या चौथरा बांधकामाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्याच्यासाठी आपली व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, प्रत्येक घरकामाचा जो स्ट्रक्चर असतात ता ठरलेला असता, म्हणजे सोलिंग पीसीसी, चौथरा बांधकाम, नंतर स्लॅब वगैरे, नंतर प्लास्टर वगैरे। पण आपल्याकडे प्रत्येक कामामध्ये प्लॅन वेगवेगळं असता, काम करण्याची परिस्थिती वेगवेगळी असतात, त्यामुळे चॅलेंजेस देखील वेगवेगळे येतात, नवीन अनुभव येतात आपल्याक। तर त्याच्यामुळे आपण प्रत्येक कामाची आणि प्रत्येक साईटवरची आपण व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून आमका देखील त्याच्यातून खूप शिकाक मिळता, प्लस जे आपले व्हिडिओ बघणारे व्ह्युअर्स असतात त्यांना देखील तो एक अनुभव मिळता। त्याच्यासाठी आपण कोकणातील घर बांधकाम ही एक प्लेलिस्ट आपल्या सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलवर बनवलेली असा, तर ती देखील नक्की चेक करा। आणि सिंधुदुर्गात घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा। तुमचे काय प्रश्न असतील तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। काल आपण या ठिकाणी लाईन आउट केला, तर ह्यो आपलो लाईन आउटचा प्लॅन असा। तर त्याच्यामध्ये जे सर्व आपले ग्राउंडचे वॉल्स असतात तर त्याका आपण हॅचिंग करून या ठिकाणी सर्व जे इंटरनल आणि एक्सटर्नल मेजरमेंट्स असतात ते आपण या ठिकाणी मार्क केलेले असतात। सोबत जे कर्ण असतात काटकोनामधले तर ते देखील या ठिकाणी मार्क केलेले असतात, आणि त्याच ह्योच ड्रॉइंगचा रेफरन्स घेऊन आपण या ठिकाणी लाईन आउट करतो। तर जो ग्राउंडचा लाईन आउट असता तर खूप महत्त्वाचा असता, कारण ह्याच्यावरच संपूर्ण आपला ज्या घराचा स्ट्रक्चर आता उभा राहणार असता। त्यामुळे ज्या प्रकारे आपलो प्लॅन असा तर तेच आपल्या मेजरमेंट परफेक्ट घेऊन या ठिकाणी काम सुरू करूचा लागता। आता काही यामध्ये प्रॉब्लेम्स येतात तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणारच असो। प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, पण काही जे प्रॉब्लेम ते कॉमन असतात, तर ती आपण जर काळजी घेतली तर आपल्या घर बांधकाम करताना हे लाईन आउटला वगैरे असतात किंवा हे जे सर्व गोष्टींची कामं करताना काही प्रॉब्लेम येत नाही, तर त्याची देखील माहिती आपण घेत आलो। या ठिकाणी आपण आता ह्यो जांबू दगड वापरतो, तर ह्या दगडाची साईज आपली असा 14 इंच असा लांबीक, तर ही आपली एज 14 इंच असा। त्यानंतर जाडी कसा आपलो दगड 7 इंच आणि रुंदी कसा 9 इंच। तर या प्रकारे पळसमचो दगड असा आणि तो आपण वापरतो। तर इकडे आपण दगड सगळं स्टॉक करून ठेवलेलो असा, तर आपल्या फाउंडेशन आणि त्यानंतर घराच्या वरच्या भिंतींका तो आपल्या इथपर्यंत पुरतलो। त्यानंतर इकडे आपण जो सिमेंट मोर्टर बनवलेला असा, तर 1:4 या प्रमाणात आपण या ठिकाणी सिमेंटचा मोर्टर बनवतो। 4 घमेला वाळू आणि 1 घमेला सिमेंट। तर मागच्या वेळी आपण व्हिडिओत बोललेलो की या वाळूमध्ये शिंपले होते, तर ते आपण जाळीन पूर्ण ते क्लीन करून घेतलेत आणि मग या ठिकाणी आता मोर्टर बनवला, तर आपण पूर्ण बांधकामासाठी या ठिकाणी वापरतो। आचरा साईटवर बांधकामासाठी आपल्याकडे गौंडींची टीम असतात, तर ती बुधवळेमधली असा। तर एकूण 9 जण असतात, त्यामध्ये 2 मुख्य गौंडी असतात आणि बाकीचे जी संपूर्ण टीम असा तर ती मटेरियल वगैरे देव, त्याच्यानंतर हे चिरे वगैरे पूर्ण सप्लाय असा, तर त्यांच्यासाठी संपूर्ण ही टीम एकत्र काम करता। जवळपास 15 ते 20 वर्षाचा अनुभव असा आणि कालपासून आता आपण काम करतो, तर एकदम मेजरमेंट्समध्ये वगैरे, त्याच्यानंतर स्पीड असा, कारण आपल्या ग्राउंडमध्ये खूप वेळ लागता कामासाठी, कारण लेवल वगैरे मेंटेन करूचे लागतात। त्यानंतर जे इंटरनल चरी वगैरे असतात तर त्यांचा देखील मेजरमेंट घेऊन कुठली चरी काय खणूचे लागतात तर त्या देखील बघूचा लागता, काटकोन वगैरे परफेक्ट हवं। तर कालपासून आपलं काम एकदम स्पीडी चाललेलं असा आणि 15 ते 20 वर्षाचा अनुभव असल्यामुळे या ठिकाणी बांधकाम तर परफेक्ट असा आणि स्पीड पण आपला व्यवस्थित असा। तर अशाच मेंटेनने आपण जर गेलो तर या 3 दिवसामध्ये हे आपला चौथऱ्याचं बांधकाम असा आता पूर्ण कंप्लीट होत। पहिल्या दिवशी आपल्याला भरपूर वेळ लागता, त्याचं कारण म्हणजे तर ही जी आपण चरी खोदतो, तर आपण आता 3 फूट चरी खोदलेली असा, त्याची व्हिडिओ तुम्ही बघितला असतालाच। तर या ठिकाणी जेव्हा आपण लाईन आउट करतो तर हे चरे असतात तर ते आत बाहेर थोडेसे होतात, मोस्टली होत नाही पण झालेच। तर आपल्या या ठिकाणी ती जी संपूर्ण एक मातीचं वगैरे पोर्शन असता तो आपल्याला काढूचो लागता। तर काल लाईन आउट करताना आपल्याक बाकी कोणत्या ठिकाणी प्रॉब्लेम इलो नाही, पण आपण जी सेकंड आपले बेडरूम असा तर त्या बेडरूमचा लाईन आउट नंतर केलेला होता, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम इलो। तर ह्यो जो पोर्शन असा आपलो तो एक 15 फुटाचा आपल्याक एक्स्ट्रा 1 फूट काढूचो लागलो, बाकी हे सर्व जे चरी होते ते आपले परफेक्ट इले, त्यामुळे तिकडे आपलो काल थोडंसं वेळ गेलो।
त्यानंतर लेवलची गोष्ट की आता जे PCCची लेवल असतात तर ह्या जर संपूर्ण खोदाई PCC आणि सोलिंग करतात तर ते अनस्किल लेबर असतात, त्यामुळे त्यांच्याकडून आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की आपण PCCची लेवल वगैरे मेंटेन करू शकतो. तरी पण या ठिकाणी त्यांनी खूप आपण त्यांना लेवल काढून दिल्यामुळे व्यवस्थित अशी लेवल झाली. तरी देखील आपल्या नवीन बेडरूमच्या कॉर्नरला त्या ठिकाणी 3 ते 4 इंचाचा डिफरन्स मिळालो. इकडचा कॉर्नर राहतो आपण तिकडून लेवल सगळी सुरुवात केली करूक तर आपल्या बेडरूमच्या कॉर्नरला 3 ते 4 इंचाचा डिफरन्स येलो. बाकी या ठिकाणी मध्ये फक्त 2 इंचाचा डिफरन्स येलो. आणि इकडची जी आपली भिंत होती तर ती आपली एकदम व्यवस्थित इलेली असतात, त्याच्यामध्ये काय जास्त काय फरक नाही. तर तो आपण डिफरन्स काढूसाठी या ठिकाणी कोडी बांधकाम केला. म्हणजे अत्रसच्याच लाईनमध्ये दगड आपण उभं लावलो, कारण उभ्या दगडाची साईज आपली 9 इंच असा आणि आपण आता जो अत्रस दगड लावतो तरी आपण 7 इंच जाडीक लावतो. तर त्याच्यामुळे या बेडरूमचे दगड आपल्या उभे लावचे लागले. तो एक फक्त डिफरन्स झाला. आणि काही ठिकाणी थोडेफार जे लेवलमध्ये डिफरन्स होतो तर तो खडी जो आपलं PCCचा माल आहे त्याच्यामध्ये आपण तो कव्हरअप केलो. तर आता आपण एक लाईन आपली कंप्लीट पूर्ण लेवलमध्ये झालेली असा आणि वरची आता लाईन आपली या ठिकाणी सुरू असा. तर ह्या बांधकाम आपण 14 इंच जाडीचा घेतो. तर जे मालक असत त्यांका ह्याचा बांधकाम असा आता जी आपली ओरिजिनल पहिली ग्राउंड लेवल होती तर त्या ग्राउंड लेवलपर्यंत अत्रस बांधकाम हवा आणि त्याच्यानंतर मग जे आपली थपी लाईन बोलतो आपण 9 इंच जाडीची ती आपण या ठिकाणी पुढे फिरवणार असो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू असताना तर आज मोस्टली आपली 2 लाईनी होतील असो अंदाज असा, कारण पहिल्या दिवशी आपल्या खूप वेळ गेलो लेवलिंगसाठी आणि मेजरमेंटसाठी आणि त्यामुळे आपण पहिल्या दिवशी व्हिडिओ बनवली नाही. त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे व्हरांडो. तर या ठिकाणी देखील आपल्या जवळपास अर्धो दिवस जाणारा, कारण आपलं व्हरांडो पोर्शन हा तो एकदम असो C टाईपमध्ये असा, त्यामुळे पहिल्यांदा आपल्या एक्सटर्नल जी भिंत असा त्याचा बांधकाम करून मग त्याच्यानंतर इंटरनल जे आपले 2 फूट 3 इंचाचे वॉल असत ते आपल्या या ठिकाणी पुन्हा नवीन खोदून ते आपल्याक बांधूचे असतात. आणि सध्या आता आपल्याकडे या ठिकाणी जागा नसल्यामुळे आपण पहिल्यांदा बाहेरून बांधकाम करून घेतलो आणि मग नंतर इंटरनल रूम्सचे बांधकाम करणार आहोत. इकडे आता असं आपले देवखोली, तर त्या देवखोलीचं देखील बांधकाम अजून बाकी आहे, कारण आपल्याकडे 2 स्क्वेअर असतात. एक म्हणजे पहिलो हॉल बेडरूमपासून आणि दुसरा होतो ह्यो आपलो व्हरांड्याचा. तर व्हरांड्याचा आपण सेपरेट ठेवला, तो अजून लाईन आउटमध्ये घेतला नाही हो. तर ज्यावेळी आता ह्या बांधकाम होताला तर इकडून आपण हे रेफरन्स पॉईंट पुढे घेऊन ही जी आपली लाईन दोरी ताणलेली आहे ती लाईन दोरी आपण पुढे एक्सटेंड करून ते आपण मेजरमेंट्स घेऊन या संपूर्ण पोर्शनचा काम करणार असो. नंतर मग आता या सेकंड लाईन नंतर या वरांड्याची जी असं बांधकामाची ती सांदमोड होतेली. आता सध्या लेवल डिफरन्स दोघांमध्ये पण असा, समोरची भिंत खाली आहे इकडची भिंत वरती असल्यामुळे सध्या आपण या होल्डवर ठेवला आणि हा थोडासा वेळ खाऊ पण काम आहे. तर आजच्या दिवसामध्ये आपण मोस्टली इंटरनल भिंतींचा बांधकाम कव्हरअप करून घेणार आहोत, कारण ही माती जास्त दिवस आपण अशी ठेवू शकत नाही. कारण ज्यावेळी आपलं बांधकाम होतं त्यावेळी आपल्याला पाणी मारूचा लागता आणि ते पाणी मारताना समजा ही माती वगैरे ओली झाली तरी खाली पुन्हा या चरीमध्ये पडता. त्याच्यामुळे आपल्याक या ठिकाणी पहिल्यांदा हे 2 भिंतीच्या लाईनी उभ्या करून घ्यायच्यात आणि मग ही सर्व माती आहे ती भरावासाठी वापरूची आहे. तर अशा पद्धतीने आतापर्यंत आपला काम चाललेलं असा. तर पुढचे देखील आपण अपडेट तुमका देणार आहोत. आता पहिल्यांदा आपण हे अत्रस जी 14 इंचाची लाईन आहे ती आपण पहिली बांधून घेतलं आणि मग आपण 9 इंचाची लाईन बांधणार आहोत. आज असा 3रा दिवस आणि आज आपल्या या ठिकाणी चौथऱ्याची 3 अत्रसचे लाईन पूर्ण झाल्यात आणि आपण ऑलमोस्ट ग्राउंड फ्लोअरला इलो. तर ह्या असा आपला ग्राउंड फ्लोअरचा PCC आपण एकूण 3 फूट या ठिकाणी खोदलेला. त्यानंतर 9 इंच आपला सोलिंग आणि 3 इंच PCC मिळून 1 फूट आपला सोलिंग PCC मध्ये गेला आणि त्यानंतर मग उरलेले 2 फूट असत. तर त्या 2 फुटामध्ये आपले 3 अत्रसचे लाईन बसल्यात. 7 इंचाचा आपला दगड 24 इंच एकूण होता. तर 7-21 दगडांचा जा उंची होता ती 21 इंच होता. तर 3 ते 4 इंच या ठिकाणी आपला आता PCC रवलेला असा. तर या ठिकाणी आपण आता जे आपले संपूर्ण गॅप्स असत तर ते फिलअप करून घेतो, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला मुवमेंट करूक मिळतली. कारण ह्या खड्ड्यांमुळे आपल्याला मुवमेंट करूक मिळत नव्हती आणि त्याच्यामुळे आपला काम जवळपास स्लो चाललेला. तर आता ही माती आपण या ठिकाणी फिलअप करून घेतल्यानंतर आपल्या या ठिकाणी मुवमेंट करून मिळतली आणि इथून आता आपली 9 इंचाची लाईन चालणार.
आपण ग्राउंड फ्लोअरच्या वर येणार होतो, पण PCCच्या वर तो ऑफसेट दिसता म्हणून आपण या ठिकाणी ग्राउंडच्या खालीच 3 ते 4 इंच या ठिकाणी 14 इंच दगडाचा ऑफसेट ठेवलेलो असा. तर इकडून आता आपला उद्या 9 इंचाचा बांधकाम असा तर ता सुरू होताला. दिवस 4 आणि आपल्या या ठिकाणी आता संपूर्ण अत्रस बांधकाम आता पूर्ण झालेला असा. बॅक साईडला आपण सगळे बघितले तर आपले 3 लाईन अत्रसचे येलेले होते आणि वरांड्याची लेवल आपली खाली असल्यामुळे या ठिकाणी 6 लाईन्स अत्रसचे येलेले असत. आणि सकाळचं आपलं पहिला काम क्युरिंग, तर आपण सर्व बांधकामावर या ठिकाणी पाणी मारून घेतलेला असा. आणि आता इकडून आपले 9 इंचाची जी पूर्ण बांधकाम असा त्या ठिकाणी सुरू होताला. ओरिजिनल लेवल बघितलं तर इकडे असा खाली खड्याची लेवल आणि त्याच्यानंतर इकडे आता आपण वर इलो आणि जो मधली त्यांची वळई होती तर त्याची लेवल आता आपण असो त्याच्या लेवलपेक्षा 3 ते 4 इंच खाली असो. तर इकडून आता ह्यो पोर्शन वरांड्याचा असणारा ह्यो पोर्शन देवखोली आणि बाकी सगळे आपले किचन हॉल वगैरे असत. तर बॅक साईडला आपण सर्व फिलिंग करून घेतला. वरांडा पोर्शन आणि ह्यो मधलो भाग रवलेलो असा, कारण या ठिकाणी खूप माती असा, त्यामुळे अजून 1-2 लाईन्स या ठिकाणी झाल्यानंतर मग आपल्या ही जी माती आहे ती माती आपल्या या ठिकाणी फिलअप करूक मिळणार. बाकी आता ऑलमोस्ट आपला 9 इंचच्या बांधकामासाठी संपूर्ण क्लिअर होऊया तसं आपल्याला आता या ठिकाणी क्लिअर सर्व पोर्शन मिळालेलो असं. तर ह्यो चौकोन असा, एक बेडरूम आणि बेडरूम 2, त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूम आणि एक्झिटचं पॅसेज, तर ह्यो आपल्या पूर्ण काटकोणसाठी मिळालेलो असा. त्याच्यानंतर ह्याचा आपण थोडासा वर बांधकाम घेऊन मग ह्याच्या रेफरन्सने हे सर्व पॉईंट्स आपण घेणार आहोत. प्रॉब्लेम करणार आपल्या ही माती, तर त्याच्यासाठी आपण मॅन्युअली त्या ठिकाणी काटकोनं करणार आहोत. ह्याचं आपल्या काटकोनं परफेक्ट मिळत तर त्याचं आपल्याला रेफरन्स पॉईंटने लाईनवरूनच काटकोनं घ्यायचं लागतं. सेम या वॉलची परिस्थिती आणि मग त्या रेफरन्स लाईनने आपली वरांड्याची लाईन चालणार आहे. तर असा संपूर्ण बांधकाम आजच्या दिवसात चालताला. तर आता आपल्या या ठिकाणी दगड शिफ्टिंगला पण काय प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आता आपण एक पायरी उतरून या ठिकाणी दगड आणू शकतो. आपण जवळपास या ठिकाणी 3 ट्रिप मागवलेले होते, तर 3 ट्रिपमधला ऑलमोस्ट सगळा संपत दिलेला असं, म्हणजे 1000च्या वर दगड या ठिकाणी चौथऱ्यासाठी लागलेलो असं. आणि अजून या ठिकाणी आपले लाईन्स बाकी आहेत. तर इथून आपल्याक 2.5 फूट हाईटपर्यंत बांधकाम करूचा असा. 2.5 फूट म्हणजे 30 इंच, आपलं 7 इंचाचा दगड येतात. 7-21, 7-28, तर 4 लाईन्स इथून बसणार आहेत. एक लाईन जर प्लस केली तर वरांडो एक 3-4 इंचान प्लस होतो, कारण त्याच्यामध्ये 6 इंच जो आपलं बीम पण येणार असा. तर बघूया आता या ठिकाणी आजच्या दिवसात किती बांधकाम होतं, तर संध्याकाळी या बांधकामाची अपडेट तुमका देतलो. मित्रांनो, काल 4थ्या दिवशी या ठिकाणी आपला चौथरा बांधकाम कंप्लीट झालेला असा. तर आपण ग्राउंड फ्लोअरपासून एक 2.5 फूट हाईटवर या ठिकाणी चौथरा बांधकाम केलेला असा आणि याच्यावर आता आपलं येतो 6 इंचाचा प्लेन बीम. तर या ठिकाणी मागचा जो संपूर्ण पोर्शन आहे तर त्या ठिकाणी आपले 3 अत्रसचे लाईन लागले, म्हणजे 14 इंच जाडीचा बांधकाम आपण घेतला. आणि वरचं जर आपला 9 इंच जाडीचा बांधकाम असत, एका आपण थप्पी बांधकाम बोलतो, तर ते आपण 5 लाईन घेतलेले असत. वरांडा पोर्शनला या ठिकाणी बघितलं तर आपले अत्रसचे लाईन एकूण 6 ते 7 लागलेले असतात आणि या ठिकाणी वरांड्यासाठीचं जो आपलं पोर्शन आपण 8 इंच ते 7 इंच खाली ठेवतो, तर त्याच्यासाठी आपले 4 लाईन्स लागलेले असतात. तर ओव्हरऑल आता आपला बांधकाम या ठिकाणी कंप्लीट पूर्ण झालेला असा. 4 दिवसामध्ये आपल्या या ठिकाणी चौथऱ्याचं बांधकाम पूर्ण झाला. तर याच्यासाठी 6 ते 7 माणसं होती, त्याच्यामध्ये 2 गवंडी होते आणि बाकी सर्व सामान शिफ्ट करणारे, म्हणजे दगड वगैरे शिफ्ट करणारे सर्व व्यक्ती होते, मटेरियल वगैरे बनवून देणारे होते. तर दगडी बांधकाम करताना या संपूर्ण बांधकामाक जवळपास 1250 स्क्वेअर फीटचा ह्यो एरिया असा आणि एका आपल्या 2200 ते 2300 दगड लागले. पण या ठिकाणी जे आतमधले आपण हे छोटे छोटे दगड जे आपण बघतो त्या भिडा बोलतात, तर ते भिडा वगैरे लावण्याचे एक्स्ट्रा एक दगड काउंट केलो जाता. त्याच्यामुळे एकूण टोटल जवळपास 2500 दगडांची मजुरी आपल्याला या ठिकाणी पेड करूची असा. त्यानंतर सिमेंट बॅग जर आपण बघितले तर सिमेंट बॅग आपल्या 30 ते 35 या ठिकाणी या संपूर्ण बांधकामाक लागलेले असतात. आपण 1:4 या ठिकाणी या पूर्ण आतला मोर्टरचा माल बनवलेलो होतो. त्यानंतर वाळू, तर आपली सोलिंग PCC आणि आपली PCCसाठी आणि त्यानंतर या संपूर्ण बांधकामासाठी जवळपास 3 ते 4 ब्रास या ठिकाणी वाळू आपल्याक पूर्ण लागलेली असा. तर असो ओव्हरऑल एकूण आपल्या बांधकामाक या संपूर्ण मटेरियल लागला. आता आपण एक टेंटेटिव्ह रूम बघूया. साईज मी तुमका नंतर सांगतोय. तर ह्यो असा आपलो
ही असा आपली देवखोली, त्यानंतर इकडून आपलं व्हरांडं असा. तर या ठिकाणी एक विषय असो आहे की ही खळ्याची लेवल आपली खाली असल्यामुळे आपण व्हरांड्यामध्ये थोडेसे पायरे आतमध्ये घेतले आहेत. तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सी टाईपमध्ये बांधकाम करून घेतला. म्हणजे जे आपले पायरे पुढे जाऊन आपला खळा पूर्ण कव्हर करणार होते, तर ते 4 पायरे ते 3 पायरे आपण आतमध्ये या ठिकाणी घेतलेले असतात. त्यानंतर ह्यो असा हॉल, मोठोच्या मोठं असं हॉल असा. त्यानंतर या ठिकाणी असा किचन. तर किचनमध्ये ह्यो असा दगड, तो आपण भूमिपूजनाच्या वेळी ठेवतो. त्यानंतर या पोर्शनमध्ये आपली स्टेअरकेस असणारा. स्टेअरकेससाठी पण आपण या ठिकाणी लेफ्ट साईडने अपचं पोर्शन ठेवलेलं असा, कारण राईट साईडने जर आपण अप ठेवलं तर खळ्यामध्ये आपल्या भिंतीची लाईन येतात आणि तो एरिया थोडंसं कव्हर होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण लेफ्ट साईडने एंट्री या ठिकाणी अपला ठेवलेली आहे. ह्यो असा बेडरूम 1. त्यानंतर बेडरूम 1च्याच बाजूक या ठिकाणी असा कॉमन बाथरूम टॉयलेट एकच असा. त्याच्यानंतर ह्यो मधलं पॅसेज असा, ज्या ठिकाणी आपलं वॉश बेसिन वगैरे असतं. त्यानंतर इकडे असा टॉयलेट. ही एक्झिट असा आपली मागच्या बाजूक जाऊक. तर त्यामुळे ह्यो आपण 3 फुटाचं पॅसेज ठेवलेलो असा. आणि ह्यो असा आपलं बेडरूम 2. तर असा एकूण ग्राउंड फ्लोअरला 1250 स्क्वेअर फीटचा या 2 BHKचा बांधकाम असा आणि घर असा. याचे डिटेल साईज आपण तुमका ज्यावेळी सोलिंग PCC करू तर त्यावेळी वरच्या पोर्शनला आपण तुमका दाखवणार आहोत. ह्याच्यानंतरचा काम हा आता आपला प्लीन बीम. तर काल आपलं बांधकाम पूर्ण झाल्यामुळे आता 2 दिवस आपण या ठिकाणी फक्त क्युरिंग करणार आहोत, जेणेकरून ह्या बांधकाम व्यवस्थित स्ट्रॉंग हो कवा आणि त्याच्यानंतरच मग या ठिकाणी आपण प्लीन बीम बांधकाम करतलो. कारण जर आपण आता लगेच चालू केलं तर हे वरचे जे कॉर्नर्स असतात, जे का आपण या ठिकाणी साईड मारणार आहोत, तर ते साईड या ठिकाणी निघू शकतात. कारण अजून बांधकाम म्हणावं तसं कडक झालं नाही. तर 2-3 दिवस आपण या ठिकाणी या बांधकाम सेट होसाठी ठेवणार असं आणि मग नंतर आपलं प्लीन बीम करणार. प्लीन बीम झाल्यानंतर मग या ठिकाणी आपलं भराव आणि त्याच्यानंतर जर आपलं पूर्ण कॉम्पॅक्शन वगैरे असा ते गोष्टी सर्व सुरू होतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्वांची माहिती घेणारच असो. तर मंडळी, आचरा साईडच्या बांधकामाची ही व्हिडिओ तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आपण कोकणात कशा प्रकारे बांधकाम करतो ह्याची पूर्ण एक प्लेलिस्ट बनवलेली असा कोकणातील घर बांधकाम, ती आपल्या सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलवर नक्की जाऊन बघा. तर तुमचे काय प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. आपण आपले नंबर स्क्रीनवर दिलेले असतात. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.